नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण खमंग आणि कुरकुरीत अळूवडी बनवणार आहोत, तेही अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवणार आहोत. चला तर मी आता इथे साहित्य घेतलेलं आहे, एक एक करून मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ही जी आहेत अळूची पानं आहेत, खाजणारा अळू नाही घ्यायचा. तर या चण्याच्या डाळीचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ, लसूण, हळद, जिरे, चवीनुसार मीठ, ओवा, तीळ, लिंबू एक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आपण. आता लसूण, जिरे आणि मिरची आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर आल्याचा तुकडा पण थोडासा मी टाकलेला, मी आता ह्याच्यामध्ये दाखवायला विसरले. तर नेहमी काय करायचं की आळू जो आहे तो खाजणारा आळू नाही घ्यायचा. मार्केटमध्ये भेटतो न खाजणारा अळूवडी बनवण्यासाठी. तर अशी पानाचा पाठचा देठ काढून घ्यायचा. जर का देठ जाड असेल तर लाटण्याने लाटून देखील घ्यायचा. खूप छान अळूवड्या होतात व्यवस्थित मेजरमेंटने केल्या तर. हे पहा, मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकून घेत आहे. लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या, जिरे आहेत, साधारण 2 ते 3 टेबलस्पून जिरे आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत ह्याला. हे पहा, मी आता इथे वाटून घेतलेलं आहे. हे पहा, पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका पाणी, जास्त पण नाही टाकायचं पाणी. आता आपण याच्यामध्ये ओवा थोडासा हातावरती असं चोळून असं रगडून त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आपण ओवा. त्याने सुगंध छान येतो. हळद टाकून घेणार आहे, साधारण 1 टेबलस्पून हळद आहे. तीळ टाकून घेणार आहे आपण, तीळ टाकून घेणार आहोत. सर्वच टाकून घेतलेत आहेत तीळ. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि आता आपण लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबूच्या बिया काढून घ्यायच्या पिळण्या अगोदर. हे पहा, 1 लिंबू आहे तो मी आता 1 पूर्ण पिळून घेणार आहे त्याच्यामध्ये लिंबू. हे पहा, दुसरं पण मी आता अर्धा आहे ते पण पिळत आहे. बिया काढून घ्या आठवणीने. आता आपण पीठ टाकून घेणार आहोत. हे घरगुती चणा डाळ दळलेले आहे त्याचं पीठ आहे हे. आणि तांदळाचं पीठ मी तुम्हाला टिप सांगते, तांदळाचं पीठ टाकलं ना अळूवडी कुरकुरीत होते आणि तेल देखील ओढत नाही जास्त. सर्वच मी आता पीठ टाकून घेतलेलं आहे. एक मोठी वाटी असेल तर एक साधारण पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटलेला त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पहा, मी आता व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेणार आहे. मात्र हाताने व्यवस्थित होतं, मसाला पण व्यवस्थित हे होतं. हे पहा, मी आता पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं. तर हे पहा, आता इथं पीठ झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही. आपण भजीचं पीठ करतो का त्यापेक्षा घट्ट करायचं, पानाला लागलं पाहिजे. हे पहा, पानाची अशी उलटी बाजू करून घ्यायची. त्याला आता आपण हे पीठ लावून घेणार आहोत. पानाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. सगळीकडून लावून घ्यायचं पानाला. हे पहा, आता दुसरं पान आपण ह्याच्यावरती परत ठेवून घेणार आहोत. आता ह्या पानाला पण आपण तसंच लावून घेणार आहोत. सगळीकडून लावून घ्यायचं ह्या पानाला पण. आता आपण परत ह्याच्यावरती दुसरं पान ठेवून घेणार आहोत. नेहमी मोठं पान खाली घालायचं, त्याच्यावरती छोटी पानं ठेवायची जर का एका साईजमध्ये नसतील पानं तर. हे पहा, आता लावून घेतलेलं आहे हे. आता साईडने ह्याला फोल्ड करायचं. परत आता इकडची पण साईड फोल्ड करून घ्यायची. आता रोल करून घेणार आहोत आपण याचं. हे पहा, ताट थोडं घसरतंय किचन ओट्यावरून, त्यामुळे ते तुम्हाला पुढे पुढे आल्यासारखं दिसत असेल. हे पहा, असा रोल करून घ्यायचा. जर का तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये टूथपिक तुम्ही घालू शकता. जर का तुम्हाला वाटलं की आता हे चाळणीमध्येच आपण वाफवणार आहोत. तिला तेल लावून घेतलेलं आहे आपण. हे पहा, अशा प्रकारे मी आता सर्व बनवून घेतलेले आहेत अळूवड्या. आणि 4-5 पानं घालायचे म्हणजे आतमध्ये पदर त्याला चांगले सुटतात वडीला.
चार पाच मी असे पानाला लावून घेऊन हे केलेलं आहे. आता मी याला झाकण ठेवून घेणार आहे. आता गॅस पेटवून दुसरीकडे पाणी देखील मी ठेवलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपण जो लिंबू पिळलेला त्याची साल आपण टाकलेली आहे. तर टीप सांगते, नेहमी तुम्ही जर काय ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये करणार असाल तर त्याच्यामध्ये साल टाकायची. आता आपण झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण ह्याला एक 20 मिनटं वाफवणार आहोत मीडियम गॅसवरती. 20 मिनटं वाफवून घेणार आहोत. हे पहा, मी आता 20 मिनटं झालेले आहेत. मी आता उघडून पाहत आहे अळूवडी झालेली आहे का. आता आपण टूथपिकच्या साह्याने आपण बघणार आहोत. जर का टूथपिक क्लीन निघाली तर आपली अळूवडी झाले समजायचं. जर का तिला थोडंफार पीठ लागलं तर समजायचं की नाही झाले. पहा, मी दुसऱ्या वडीमध्ये पण पाहत आहे, सर्वच वड्या आपल्या झालेल्या आहेत. तर हे पहा. तर आता आपण याला कट करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या साईजमध्ये कट करून घ्यायचं. जास्त जाड साईजमध्ये पण नाही कट करायचं, पातळ पातळ स्लाईस करून घ्यायच्या ह्याच्या अळूवडीच्या, मग छान क्रिस्पी होतात. हे पहा, अशा प्रकारे मी आता तळून घेत आहे. पहा कसे पदर सुटलेले आहेत त्याला आतमध्ये. जेवढी तुम्ही रोल 4-5 पानं टाकले ना की छान त्याला पदर सुटतात अळूवडीला, ते दिसायला पण छान दिसतं. हे पहा, आता कट करून झालेले आहेत. मी आता सर्व कट करून घेणार आहे अळूवडी. हे पहा, मी आता इथे कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे मी. आता तेल गरम झालं होऊ देणार आहोत आपण. तेल गरम झाले की आपण एक एक करून अळूवडी सोडून देणार आहोत. तेल गरम असेल तर थोडं सावकाश सोडा, तेल भाजण्याची शक्यता असते. हे पहा, आणि तळताना नेहमी मिडियमच गॅस ठेवायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे. तर हे पहा, मी आता पलटी करून घेणार आहे. दुसरी बाजू पलटी करून घेणार आहे आता याला. क्रिस्पी होऊ देणार आहोत. हे पहा, आणि जेव्हा वडी तयार होते तेव्हा ती अशी वरती येते. वडी तळली ना चांगली ती वरती येते. आता अगोदर आपण जेव्हा टाकलेली तेव्हा तेलाच्या खाली जात होती ती. हे पहा, आता वरती येत आहेत आता वडी. मी आता काढून घेत आहे प्लेटमध्ये. अशाच प्रकारे मी आता सर्व वड्या तळून घेणार आहे. आता दुसरी बॅच देखील मी आता टाकून घेत आहे याच्यामध्ये. हे पहा, तुम्ही पाहू शकता तेलामध्ये जर का टाकली तर ती खाली जाते, आणि जेव्हा तळून होते चांगली ती भाजली जाते तेव्हा ती वर येते अळूवडी. पहा, सगळीकडे पसरून हे करायचं तेलामध्ये. आता आपण याला पलटी करून घेणार आहोत, म्हणजे दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. मध्ये मध्ये सारखं तिला हलवून घ्यायचं, नाहीतर खालून करपण्याची शक्यता असते. तेल जर का जास्त गरम असेल तर करपण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. हे पहा, मी परत एकदा आता हलवून घेत आहे. आता मी काढून घेत आहे प्लेटमध्ये. आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी आता सर्व अळूवड्या तयार करून घेतल्या आहेत. कशा झाल्या आहेत नक्की कमेंट करून सांगा. अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत, आणि सर्व पहा एकसारख्या तळून झालेल्या आहेत आपल्या. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशा झालेल्या आहेत अळूवड्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझे नवीन रेसिपी चॅनल आहे, सर्वांनी सपोर्ट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. किती छान दिसत आहेत पहा.